सकाळी सकाळी पेपराच्या नावाखाली तर मला कॉलेजला पळायचं होतं, पण बाबांनी मला कांदे भरायला लावली आणि त्यात कॉलेजला गेलो तर म्हणलं अभ्यास तर काय केला नाही म्हणून एवढा मोठा गट्टा वरती न्यायचा होता. आणि त्यात पोपट असा झाला का शिपाई मामान जे होतं नव्हतं ते सगळं खालीच काढून घेतलं. म्हणलं आता पेपरात काय लिहायचं गाड्यान, पेपर लिहून जावा घरी आलो तर मम्मीचं मसाला बनवायचं काम चाललं होतं. मसाल्यातल्या तर मी एवढ्या बडीशापा गायब केलत्या, पण कोण कोण असं लहानपणापासून मसाल्यातल्या बडीशापा गायब करत आलंय ते कमेंट करून सांगायचंय. आणि कोणाकोणाच्या या मसाल्याबद्दल किती आठवणी ते मला नक्कीच कळवा. त्यात शेतात पोचलो तर मेंढरांचं चारायचं काम चाललं होतं. म्हणलं आता यांना थोडे वेळ चरू द्या आणि त्यानंतर आपण फनायला बिलगू. आणि त्यात मेंढरांमध्ये अशी एक मेंढी चाबरी असती का जिला दुसऱ्या कळपात जायची लईच इच्छा असती आणि त्यात ही होती बघा. या मेंढीची तर मी बऱ्याच वेळा मजा पाहिली, पण तेवढ्यात मला मजा पाहायला भेटली बाबा. या बाबांनी किती क्वाटरी मारल्या असतील तेव्हा यांची परिस्थिती अशी झाली. त्या बाबांच्या तोंडूनच ऐकायला पाहिजे, पण बाबांची ना आपली भेट होणं ह्या परिस्थितीत तर काही शक्य नाही. आता जर मी त्यांना काही विचारायला गेलो तर ते मला गोडा लावल्याशिवाय राहणार नाही. ट्रॅक्टर डाळावला आणि फनाया बी लागलो तर तेवढ्या ट्रॅक्टरच्या बोटानं आवाज